मुलं त्यांचं प्रेम सारखं व्यक्त करत असतात, म्हणजे दिवसातनं 10 वेळा आय लव्ह यू बोलतात, 10 वेळा कॉल करतात. ह्याचा अर्थ असा नाही होत की मुली खूप इगोइस्टिक असतात आणि मुलींचं प्रेमच नसतं. मुलींचं पण प्रेम असतं, फक्त ते व्यक्त करत नाही. ब्रेकअप झाल्यावरती मुलांपेक्षा जास्त मुलींनाच वाईट वाटत असतं. मुलांचं काय चुकतं माहिती आहे, त्यांना जर एखाद्या मुलीने धोका दिला ना तर ते सगळ्या मुलींना तसंच समजत असतं. हीच सगळ्यात मोठी चूक करतात मुलं. सगळ्या मुली तशा नसतात. दोघात जर भांडणं झाली तर मुलाला राहवत नाही, तो लगेच कॉल करतो. पण मुलींमध्ये खूप सहनशक्ती असते. त्यांची इच्छा असते कॉल करायची, बट ते करत नाही. त्यांना असं वाटतं की समोरनं फोन यावा, त्यांना अटेन्शन पाहिजे असतं. त्यांना असं चिडचिड होत असते फोन नाही आला तरी, बट ते कॉल नाही करत, ते वाट बघत असतात समोरच्याची. सगळे म्हणतात मुली धोका देतात, काही देत पण असतील, पण 90% मुली मुद्दाम नाही देत. कोणाला आवडतं बळजबरी त्रास द्यायला? काहीतरी जेन्युइन कारण असं त्यामागे, हे तुम्हाला नाही कळणार. आणि रिलेशनशिपमध्ये खरं तर मुली बालिशच चांगल्या वाटतात आणि मुलं रुबाबात. हे फक्त एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडलाच कळत असतं.